राज्यात 7 मोठ्या उद्योगांना आता महायुती सरकारने नुकतीच मंजुरी दिली आहे। त्यात मराठवाड्यातील JSW ग्रीन मोबिलिटी लिमिटेड कंपनी इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहन निर्मितीच्या उद्योगात छत्रपती संभाजीनगर येथे 27,000 कोटी एवढी गुंतवणूक केली जाणार आहे। यातून 5,200 पेक्षा अधिक रोजगार निर्मिती होणार आहे। या प्रकल्पात वर्षाला 5 लाख इलेक्ट्रिक प्रवासी वाहने आणि 1 लाख व्यावसायिक वाहनांची निर्मिती होणार आहे। कोकण व मुंबई विभागात जवळपास 21,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे। RRP इलेक्ट्रॉनिक्स कंपनी मार्फत सेमीकंडक्टर चिप्स निर्मितीचा एकात्मिक प्रकल्प तळोजा किंवा पनवेल मध्ये उभारला जाण्याची शक्यता आहे। यामध्ये 2 टप्प्यात प्रत्येकी 12,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे। हिंदुस्तान कोका कोला बेवरेज मार्फत फळांचा पल्प आणि रस यावर आधारित प्रकल्प कोकणातील रत्नागिरी येथे सुरू होणार आहे। स्थानिकांना रोजगार मिळणार आहे। एकाच वेळी शेतकरी, महिला सक्षमीकरण आणि औद्योगिक आघाड्यांवर महायुती सरकार घोडदौड करता। यातून शेतकरी, बेरोजगार तरुण, पुरुष, महिला यांना फायदा होईल, तर आर्थिक उन्नती साधून महाराष्ट्र देशातील अग्रेसर राज्य बनेल।